तर मंडळींनो, आम्ही असं जस्ट बसलेलो नजारा बघत आणि तेवढ्यात पावसाचं वातावरण झालंय. एक नंबर व्ह्यू दिसायला, तर तुम्हाला पण दाखवतो. हे बघा. नमस्कार मंडळी. तर आज आलोय मी एका वॉटरफॉलला. पाऊस तर नाहीये, पण दाखवूया म्हटलं, बघूया पाणी असलं तर. येऊन बघतो तर पाणी नाही, काय नाही. तर याला सौतेरा फॉल असं म्हणतात. चिखला गावातून 1-2.5 किलोमीटर अंतरावर आहे. तर तुम्हाला हा आहे सौतेरा वॉटरफॉल, एकदम पूर्ण निसर्गाच्या सानिध्यात असलेला. हा आता पाऊस नसल्यामुळे पाणी वगैरे काही नाही, पण ही दरी तुम्ही बघू शकताय. पण ज्या वेळेला पाऊस पडतो त्यावेळेला हे बघण्यासारखं निसर्गरम्य वातावरण असतंय. ही पूर्ण दरी आहे. तुम्ही ह्या ठिकाणाला व्हिजिट केला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. पाणी तर नाही आहे, तरी पण लांबून लांबून लोक आता यायला लागलेत. त्यांना वाटलं असेल की ह्या साईडला पाऊस पडला असेल, पण इकडं पण पाऊस नाही. आणि ते जे तुम्हाला ठिकाण दिसायला आहे तिथून ॲक्च्युअलमध्ये पाणी वाहतं, आणि जे पाणी वाहतं त्यावेळेला बघायला असलं मस्त वाटतंय. पण आता पाऊस नसल्यामुळं ते थोडंसं वेगळं वाटायलं आहे. आणि इकडनं पूर्ण असं जंगल. तर आमच्या गावाकडं ना इकडं पूर्ण जंगल असं भारी वाटतंय. आता पाऊस नाही, काही नाही, पण हा जो छोटासा वडा आहे ना, किंवा आपण नाला म्हणतोय, त्याला पाणी आहे अजूनपर्यंत तरी. आणि ह्या वड्याचंच पाणी खाली धबधबासारखा पडत असतोय. ह्यालाच पाणी नाही म्हटल्यावर तिथं कुठं पडणार हो. तर हे बघा, इथून जे दिसाले हेच पाणी तिकडं धबधबा म्हणून हा आहे छोटासा नाला, किंवा आपण वडासुद्धा म्हणतोय. हे बघा, काय मित्रांनो, पाऊस नाही, काय नाही, त्यामुळं सगळे नदी नाले सगळे आटून गेलेत. पण अजून पण आमच्याकडं थोडंसं हिरवळ आहे. अशी लोक वगैरे येतात. इकडं वर आहे ते जे हॉटेलसारखं आहे. इकडं भारी वाटते. अशा प्रकारे ही दरी आहे. आणि काय बघण्यासारखा नजारा आहे मित्रांनो. बघा, ही अशी पूर्ण दरी आहे. आणि तुम्हाला जे वॉटरफॉल दिसायला ना, म्हणत होतो, ते ॲक्च्युअलमध्ये इथून पाणी पडतंय. नकळतपणे तुम्हाला थोडंसं पाणी दिसत असेल बघा, कारण पाऊस नसल्यामुळे पाणी नाही आहे त्याच्यात. पण ज्या वेळेला पाऊस सुरू होतो किंवा पाऊस लागत असतो त्यावेळेला खरंच बघून मन एकदम शांत होतं. अशा प्रकारे आवाज वगैरे मस्त येते धबधब्याचा. आणि इथं खूप लोक बघायला सुद्धा येतात. अशा प्रकारे ही दरी आहे. हे बघा, निसर्गरम्य वातावरण आपण ज्याला म्हणतोय ना, ते असं आहे. आणि ह्या गावातल्या लोकांनी हे असं हे केलेत, कारण जेणेकरून कोण पण असं पाय घसरून पडू शकतात. त्यामुळे हे सेफ्टीसाठी असं बांधकाम केलेत पूर्ण ह्याला. हे बघा, अशा प्रकारे तुम्हाला इथं व्ह्यू बघा. पाऊस सुरू झाला तर 100% तुम्ही एकदा इथं व्हिजिट करून जावा. खरंच मस्त आहे वॉटर. आणि मित्रांनो, पावसाचं फुल वातावरण झालं आहे, ते पण तुम्ही बघू शकता. हे बघा, पूर्ण असं काळं गहू झालं आहे. पाऊस पडेल असं वाटतंय, पण पाऊस पडला तर बरंच होईल. ते बघा, तिथं खाली मुलं पण काय करायलेत. पूर्ण पावसाचं वातावरण, ढगाळ वातावरण झालं आहे. हे बघा, असं पूर्ण मस्त वातावरण. तर मंडळींनो, आम्ही असं जस्ट बसलेलो नजारा बघत आणि तेवढ्यात पावसाचं वातावरण झालंय. एक नंबर व्ह्यू दिसायला, तर तुम्हाला पण दाखवतो. हे बघा, आणि तिकडं सगळे आता यायलेत माणसं, व्हिजिटर वगैरे बघायला. आता पावसाचं वातावरण झालं आहे, एवढं भारी वाटायलं आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये एवढं भारी वाटायचं, रिअलमध्ये एक नंबर वाटायला मित्रांनो. हे बघा, आणि इथं खाली दरी आहे. हे बघा, आणि असं पूर्ण धुके वगैरे झालेत. आपण हे व्ह्यू बघण्यासाठी लांब लांब जातोय, पैसे खर्च करतोय हजारोनं,
पण आम्हाला आमच्या गावाजवळ हे मिळते म्हणजे आम्ही खरंच नशिबान आहे. आमच्या कोकणामध्ये हे असे नजारे बघायला खूप भारी वाटतं आहे. आणि किती दिवस झाले पाऊसच नव्हता आणि आज पहिल्यांदा पावसाचं वातावरण झालं ढगाळ आणि पाऊस पडायला लागला आहे. तर हे बघा